तर मित्रांनो नवीन ट्रेडिंग रूम नवीन तयार होते मित्रांनो. सरप्राईज होत आहे भरपूर दिवस तुमच्यासाठी. इथं बसून सगळेजण ट्रेडिंग करणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. खूप दिवसानंतर आज शुक्रवार आहे. त्या दिवशी काय म्हणलेलं आपण रोज ब्लॉग येणार आणि कंडिशन असे आलेले की त्यामुळे काढता नाही आले. बरोबर आहे. आजारी आहे परत मंगेश आणि माझं बांधकाम चालू आहे आमचं. तिकडे सगळा दिवस जाते वैताग नुसता. बरोबर. आणि स्विंग मध्ये एक स्टॉक बुक केलं, 2 स्टॉक बुक केले. त्याचं आहे थोडं पार्ट म्हणजे DLF एक बुक केलाय. त्यामुळे बाकी काय नाही. आज मार्केट बघितलं तर आज थोडंसं वरती ओपनिंग आहे. 150 पॉईंट आहे बँक निफ्टी. आणि निफ्टी किती आहे? काहीतरी 50-60 काहीतरी आहे. बँक निफ्टी आहे 150 पॉईंट पाहिलं. अजून जरा पाहिजे होतं कारण ऑल टाइम हाय आहे ना. आणि ते थोडंसं ओपनिंग दिलं की ते परत खाली येतं, वर जातं, खाली येतं. तसं नाही झालं पाहिजे. परत गेलं वर काय सांगता येत नाही. त्यामुळेच ते खाली वरच्या आणि स्टॉक्स मध्ये पण तसंच राहिले. वर जाते खाली येते. ते DLFचं तर काय त्यावेळेस आपण दाखवलं मागच्या वेळेस 9% झालं, 1.5% राहिले. आणि कोल इंडिया जो होता ना 9.5% झालता. कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे त्या एकाच दिवसात काय 3-4% हा. आणि विषय असा झालाय आमचं जे कॅपिटल डिप्लॉयमेंट आहे ना ते 10,000 आहे ना प्रत्येकाकडे. त्यामुळे ₹1000 प्रॉफिट आहे. तर विचार करतोय असा की डायरेक्ट 30-40 टाकायचं स्टॉक मध्ये. डायरेक्ट 3-4 स्टॉक कमी असले तरी चालेल. आता आमच्याकडे 27-28 स्टॉक आहे. फक्त त्या जागी मग 5-10 असे स्टॉक राहतील. पण डायरेक्ट मजबूत कॅपिटल टाकायचं. मजबूत म्हणजे 30-40 हजार म्हणजे जे की कमीच आहे. तसं पण 2-3 लाख टाकतात लोक. की एकाच म्हणजे तो स्टॉक गेला की डायरेक्ट म्हणजे 10% काढलं डायरेक्ट 3-4 हजार रुपये जागे होतील. जसं DLF मध्ये तुम्ही बघितलं ₹3,000 आले. म्हणजे त्या क्लिप मध्ये बघितलं 2800 रुपये. आणि जर ठेवला असतं ना अजून तर दुसऱ्या दिवशी अजून भेटले 4000 झाले असते. पण 10% झालं. कोल इंडिया सारखं नको व्हायला म्हणून तो काढून टाकला. तिथे 0.5% राहिला. आता कॉस्ट टू कॉस्ट आला परत. त्यामुळं असंच करूया. 30-40 हजार टाकलं ना व्हॉल्यूम एकदा म्हणजे 10 हजार ठीक आहे. जोपर्यंत शिकत होतो तोपर्यंत. पण डायरेक्ट आता मला वाटतं तसंच करावं एका स्टॉक मध्ये. त्यामुळे बघू आता काय होतंय. गणेश तर काय गेलाय कॉलेजला गेलाय. जरा भेटू आता डायरेक्ट. बघू. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता 9:49 झालेले आहेत आणि व्हिडिओ चालू केला आहे कारण आपल्याला एका स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करतो आपण. त्या स्टॉकमध्ये तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिला स्टॉकचं नाव आहे DLF. तब्बल 1.5 महिन्यानंतर याच्यात प्रॉफिट बुकिंग करतोय कारण हा स्टॉकनी थोडी जरा मेहनत करायला लावली. खालीवर करत फायनली आता 10.5% झालेला आहे ऑलमोस्ट. आणि त्या ठिकाणी आपण आपला प्रॉफिट बुक केला पाहिजे. इथं जर तुम्ही बघितलं सध्या जर स्टॉकची प्राइस जर बघितली तर 10% या ठिकाणी आपलं झालं आहे. बघू शकता DLF. हे बघा DLF मध्ये 10% झालेलं आहे. ₹2700 प्रॉफिट आहे. इन्व्हेस्टेड अमाऊंट होते आपली 27,473 रुपये. तर आता या ठिकाणी हे बघा मी याला सेल करतो. NSE रिव्ह्यू सेल ऑर्डर सेल झालेला आहे. 35 क्वांटिटी होते आपल्याला. 35 क्वांटिटी आपण सेल केल्यात आणि या ठिकाणी 2789 म्हणजे ऑलमोस्ट ₹2800 प्रॉफिट बुक झाला आहे. DLF मध्ये ॲव्हरेज एंट्री बघितली तर ती समथिंग 785 काहीतरी होती. मी आता या ठिकाणी 4 तासाच्या टाइम फ्रेमवरती जातो. थोडं पुसट होतं पण तेवढं ॲडजस्ट करा मित्रांनो. या ठिकाणी बघू शकतो आपण. तर हा जो स्टॉक आहे ज्यावेळेस आपण घेतला होता समथिंग या ठिकाणी 700 या ठिकाणी घेतला होता समथिंग. तर इथून तो परत एकदा खाली आला. मार्केट फॉल झाला त्यानंतर परत वरती गेला, परत खाली आला, परत वर, परत खाली. आता ही जी तारीख होती ज्यावेळेस आपण घेतला होता तो जानेवारीमध्ये घेतला होता आणि आत्ता चालला आहे फेब्रुवारीची एंडिंग. म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 महिने झाला हा स्टॉक आपल्याकडे पडून होता आणि फायनली त्याचं टार्गेट आलं आहे. ह्याला अजून पण तसं ठेवलं असतं पण म्हणजे 900पर्यंत जाण्यापर्यंत. पण परत एकदा काय झालं मार्केट पडलं तर खाली असतं. त्यामुळे तो बुक करून टाकला आपण 10-10.5% वरती. तर बघूया अजून दुसऱ्या कोणत्या स्टॉकमध्ये जर टार्गेट आलं तर आपण ते बुक करायचा प्रयत्न करू. सध्या तर हे ₹2800 टार्गेट आलेलं आहे. आता बघू पुढं काय होतं. नमस्कार मित्रांनो. तर आता 10:05 झाल्यात आणि व्लॉग चालू करायचं कारण हा बघू शकता कोल इंडिया म्हणजे थोडासा एक गोलीगत धोका या ठिकाणी झाला आहे. हा कोल इंडिया काल 9% टार्गेटपर्यंत गेलता. 1% राहिला होता आणि 1%साठी तो बघू शकता प्रॉफिट बुकिंग आली. म्हणजे कंपनीचे एक निगेटिव्ह न्यूज होते त्यांनी काल जाहीर केले आणि त्यानंतर लोकांनी घाबरून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केले आणि आता हा स्टॉक परत एकदा बघू शकता 448 ला आलाय. मित्रांनो 13:07 झालेत. 1:07 13:07
वा इज्जत आहे मित्रांनो. बघा धिंगाणा टुडेज मध्ये 400 450 आणि टोटल मध्ये 2300 लॉस आहे या ठिकाणी. बुक केलं हा मग ते बाकीचं हे झालं. आणि ओव्हरऑल मध्ये इकडे 1300 आणि इकडे पण 400 रुपये. म्हणजे आता कसं आहे मार्केट मागच्या काही दिवसापासून जर तुम्ही बघितलं तर हे बघू थांबू जरा आपण. हे बघा हे मागचे किती दिवस आहेत इथूनच पकडा मला वाटते 15 फेब्रुवारी पासून तर आज 23 फेब्रुवारी पर्यंत मार्केट ह्याच रेंजमध्ये आहे ना. त्यामुळे ते जे स्टॉक आहेत ना ते ह्याच रेंजमध्ये राहिलं. त्यामुळे बुकिंगला स्टॉक आले नाहीत आपले. आणि खरं बघायचं तर जानेवारी पडलेला आणि हे काल पडलं होतं ना इथं लॉस गेला होता. पण त्यांनी जी रिकव्हरी मारली ना एका दिवसातच एवढी. आता एवढी रिकव्हरी मारल्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेशन असते की गॅप अप होईल आणि अजून वर. पण तसंच होतच नाहीये. बघा परत एकदा झालं तिथं झालं. इथं पण वरती ओपन झालं खाली आलं. इथं पण वरती ओपन झालं आणि आता साईडवेज राहिलं. पण वरती ओपन झाल्यानंतर जर मूव आला ना वरच्या साईडला मग तुम्ही इथं जो राडा बघाल तर अक्षरशः मागच्या वेळेस तुम्हाला दाखवला होता ज्यावेळेस हे ज्यावेळेस खाली गेलं ना मागच्या वेळेस. आता हे मिड कॅप निफ्टी खरं दाखवलं पाहिजे. पण हे ज्यावेळेस वर गेलं ना मित्रांनो इथं 7,500 रुपये म्हणजे ते ब्लॉग मध्ये इथं दाखवलंच आपण 7,500 रुपये. आणि रोज 1-2 स्टॉक बुक करत होतो आपण. एवढे आलते डायरेक्ट. त्यामुळे ते तसंच होईल आणि ते व्हायची फक्त वाट बघायची आपल्याला. आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये पेशन्स ठेवणं हेच महत्वाचं आहे. असं पकडून असं स्विंग ट्रेडिंग मध्ये बघू जरा काय झालं तर स्विंग ट्रेडिंग मध्ये पेशन्स ठेवणं हेच महत्वाचं काम आहे आपल्याकडं. आणि परत एकदा 2 शब्द सेलिंग का नाही करत याच्यासाठी. सेलिंग काय तर मित्रांनो ह्याच्यामुळे पण आहे गॅप डाऊन व्हॉलटिलिटी. आणि खरं सांगायचं तर आता हे जे स्टॉक आहेत ना तर ती आपण एक्झिट नाही करू शकत डायरेक्ट. 3.5-4 लाख कॅपिटल डायरेक्ट काढू नाही शकत ना स्टॉक मधनं सेलिंग करायचं म्हणून. ते एक हळूहळू काढावं लागेल. हळूहळू एसएल पण नाही. आणि होतंय कसं काढलं ना जरी तरी एखादा असा स्टॉक भेटतो जसं आम्हाला LNT भेटला होता. ते सांगितलंच मी LNT भेटला होता आणि LNT मध्ये तुम्ही बघितलं काय धिंगाणा झालाय. मग ते राहत नाही परत टाकलं परत तिथं पण चांगले रिटर्न भेटत. तरी बघू आता पण आता काय हे एक्झिट होतं ना आता इलेक्शन हे एक्झिट झालं ना मग येणार इलेक्शन. तिथं आम्ही जर सेलिंग केली परत मग ते काढून परत इकडे. त्यामुळे म्हणलं एकदाच हे सगळं होऊन जाऊ द्या एकदाचा. मग नंतर काय टेन्शन नाही. IB ज्यावेळेस कूल डाऊन होईल ना इलेक्शन नंतर आरामात बसून प्रॉफिट काढायचं काम आहे सेलिंग मध्ये. बसून म्हणजे ऍडजस्टमेंट आहेत तिथं पण थोडंफार आहे. डेली ट्रेड वगैरे होतील आणि थोडीफार इन्व्हेस्टमेंट आपण स्विंग मध्ये टाकूनच ठेवाय का नाही. असं नाही की हे सगळं सोडलं तिकडे गेलो इकडे गेलो. थोडेफार स्विंग मध्ये टाकायचे. आणि ज्यावेळेस इव्हेंट असतील मोठे जसं बजेट सारखं इलेक्शन आहे त्यावेळेस आपण बाईंगचं स्ट्रॅटल करू. म्हणजे सगळ्या गोष्टी करू आणि बघू हळूहळू काय होतंय. आणि आता जाऊ बांधकाम जाऊ मला पण दाखवू. बरोबर रोज मागतात बांधकाम दरवेळेस मागतात चालू आहे. नाही बांधकाम बघूया मित्रांनो. जरा बघू काय होते. तर मित्रांनो नवीन ट्रेडिंग रूम नवीन नाही होते मित्रांनो. सरप्राईज होत आहे भरपूर दिवस तुमच्यासाठी. इथं बसून सगळेजण ट्रेडिंग करणार आपले कार्यकर्ते आणि मजा बिग ब्लास्ट. इथं चोकोमार स्ट्रॅटेजी. इथून बघा बाहेर जायची जागा आहे म्हणजे कुणाला वगैरे फ्रेश हवा जर पाहिजे असेल बाहेर. आणि त्यानंतर मला असं वाटतं की इथं सगळा सेटअप लावूया. इथं 4-5 स्क्रीन वगैरे अशा मस्त पाहिजे. इथं 2-3 स्क्रीन आणि त्यानंतर या ठिकाणी काय किचन असेल का. आणि स्कॅल्पर आहेत ते इथं बसतील. स्कॅल्पर इथं आणि स्विंग ट्रेडर स्विंग वाले बेडरूम आणि बाकी FN मध्ये बाहेर असतील. आणि इथं कोणाला बसवायचं ते विचार चालू आहे. कोमोडिटी आणि फॉरेक्स वाले ह्याच्याकडे काय पण अरे टाकी ठेवायचं बांधलेलं ना आधी. हे तोडणार आहे का आता. आता काय गरज नाही. मित्रांनो अशा प्रकारे आहे. आणि अजून जर पाहिलं तर अजून वरती सेम नाहीये थोडं वेगळं आहे. एंडिंगचा फ्लोअर असल्यामुळे 4था फ्लोअर एंडिंगचा असल्यामुळे तो स्लॅब वापरायला पाहिजे ना. त्यामुळे थोडं डबल रूम आहे. सिंगल रूम डबल आहे. इथं हॉल आणि किचन. इथं सेम काय अटॅच आहे इथं फक्त. आणि खाली सेपरेट आहे.
पोटमाळा काढलाय भारी केलाय. फक्त पात्रते विषय कारण की खाली जे खड्डे घेतले होते ते एसी वगैरे लावा. काळ्या मातीच असल्यामुळं आणि जास्त रिस्क घेऊ शकत नाही, आहे का नाही. हाय स्पीड इंटरनेट साठी पण जुगाड केलेला आहे. म्हणजे आणि कोई मिल गया मतलब एलियन ह्यानीच आला होता. मला ते एसेल झाला समजलं की नाही. एसेल झाला की एसेल झालं की टाकी मला वाटतं तिकडे उड्या मारायच्या काय. नाही, टाकीत आरामदायक. तर मला ह्याच्यावर एक गोष्ट आठवली. कोई मिल गया पिक्चर मध्ये हे डिश आहेत त्यांच्या घराच्या वरती आणि डिश मधनं एलियन ताट असतंय वरती. मॅच येत नाही त्याच्यावर. आणि इथून खालचं दृश्य एवढी गाडी बघू वो. शकतो मित्रांनो. ते काय त्यांनी कचरा टाकाय केलंय का कुठलं रे. ते बघ तिथं एक जागा पॅसेज बनवतात. ती गॅलरी पण नाही काहीच नाही. काय ते ते त्यांनी मुद्दा म्हणते तर डोर नाहीये काहीच नाही बघ ना काय आहे का एंड. आणि तिथं खुर्ची म्हणजे तिथनं गॅलरी प्रॉपर आहे वाटतं. आणि इथनं काय बॉलकन काय ते का काढले माहितीये का काय करू ते का काढले कारण की जागा राहते ना त्यांची माग मग ती वाया जाऊ नये म्हणून. पण बांधून ते वायाच गेले ना. ब्रेन कशाचं नाही ब्रेन. नाईस ब्रेन इज्जत आहे मित्रांनो. भारी मस्त काही वरती पण कम्प्लीट एक व्हायला टाकी. महिना जायला. हा वरती एक आहे ना आधीची फर्स्ट आणि सेकंड साठीची. आणि हे आम्ही फक्त आमच्यासाठी ठेवली फक्त प्यायच्या पाण्याची. हा का आणि ती वाली ही प्यायच्या भाडे पाण्याची करून आहे ना. हा ती भाडे करून ना म्हणजे ती म्हणजे सगळ्याच फ्लोअरला ती हा. आणि फक्त आमच्या फ्लोअरला. भारी आहे भारी आहे. मस्त आहे. आणि साईड ना आता इथं काय करणार आहे सांगून टाकतो डायरेक्ट. आता इथनं पुढं पूर्ण पत्रा घेणार आहे पुढंपर्यंत. इथं खाली मस्त असा एक पाळणा अयो म्हणजे भाडेकरांना हा भाडे करून असणार इथं आपण वापरणार. ही तुम्हालाच वापर. तू भाड्याने कुठली देणार आहे मग. फर्स्ट आणि सेकंड ही खालची भाड्याने आहे. हा आम्ही इथं थर्डला येणार आहे. आणि हे वालं हे म्हणजे अटॅच हे हे वरचं कसं- खालचं वापरेल. वरचं खालचं दोन्ही वापरणार आहे का. हा. बरोबर बरोबर. दोन्ही वापरणार आहे आम्ही. चांगलं आहे, आणि चांगलं इथं आहे. पाळणा बिळणा कसं वाटेल. मस्त आणि हाफच करणार आहे पत्रा. हाफ इथं जरा उन्हाळ्यात वगैरे. रूम मला वाटत नाही ठेवायला पाहिजे आपण ट्रेडिंगचे जास्त दिवस. हा कारण इथं होऊन जाईल. तिथं कोण भाडं बडत बसणार आहे सारखं सारखं. इथं होऊन जाईल. फक्त व्हिडिओ स्टॉप झाल्यावर सांगतो कसं होऊन जाईल. हा, इथंच- मग नको म्हणशील. room करायची. नको म्हणशील. जिन्यात बसून तरी ट्रेडिंग. पण तू नको म्हणणार आहे. हो तू करणार का सांग इथं तयार आहे का. भाई मी करणार. काय परत येऊन बघा, नको swing चे म्हणल्यावर? stock, एखादा नको video म्हणल्यावर परत येतो तू. नाही सत्य आहे मित्रांनो. हा म्हणणार मी. नकोच भारी आहे, म्हणणार तू. भारी आहे. आवडलं आवडलं. चालतंय तर काय मित्रांनो अशाच प्रकारे आहे. मला वाटतं ट्रेडिंगचं आता काय- नाही हे. नाही तर खरं वाटत त्यांना. नाही ट्रेडिंगचं नाही आपली आहे तीच रूम असेल. बाकी काय नाही एंड करायला घेऊया. एंडच घेऊ आता घरी किती जाऊ. वाजलेत 2 वाजलेत आता. त्यामुळं एंड करूया. आणि कसं वाटतंय किती दिवसातनं ब्लॉग आलाय रे हा. मंडेला आलता ना लास्ट मंडेला आला होता. हा, आणि त्यानंतर आता ब्लॉग येतोय 3 दिवसांनी 3 चौथ्या दिवसानंतर. दिवशी. ते थोडं काम आहे. कामामध्ये बिझी आहे. सगळ्यांनाच काम आहे. म्हणजे मी आजारी पडलो होतो. मला काम नाही पण आजारी पडलो होतो. आणि त्यामुळे कॉलेजचं चालू आहे. त्यामुळे हे ब्लॉग आले नव्हते. बाकी काय नाही ट्राय करू जास्तीत जास्त ब्लॉग यायचा म्हणजे येतील असं ट्राय करू. हा सोमवारपासून येतील. आधी तर आम्ही रोज टाकायचो. एक दिवस पण खाडा नव्हता. रोज म्हणजे रोज ब्लॉग हेच अडकलंय सगळे एकदमच. हा त्यामुळे तसं होतंय. आणि बघू काय होईल. आणि बाकी काय नाही. व्हिडिओ आवडला जर तुम्हाला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून करा. टाका. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ शुभ असो.